हॅलो, सुप्रभात सगळ्यांना। आज आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन, त्यामुळे मी सकाळी उठल्यानंतर उंबऱ्याची पूजा करून घेतलेली आहे। त्यामध्ये मी चंदन आणि हळदीचा लेप लावलेला आहे उंबऱ्याला आणि मस्तपैकी नाव काढून श्री स्वामी समर्थ नाव असे लिहिलेले आहे आणि कुंकवाने त्यावर पाऊल काढलेली आहेत आणि उंबऱ्याची मी पूजा करून घेतलेली आहे। त्यानंतर मी इकडे रांगोळी काढत आहे। आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन असल्यामुळे मी वटवृक्ष काढण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर मी आंब्याच्या पानाचे तोरण लावलेले आहेत। तोरण लावलेले आज स्वामी समर्थांच्या प्रकट दिना दिवशी चांगले असते आणि मी इथे दिवा लावून घेतलेला आहे आणि दिव्याची पूजा केलेली आहे। आपण कुठली पूजा करताना पहिले दिव्याची पूजा करायची असते, कारण दिवा हा आपल्या साक्षीला असतो पूजेच्या। त्यानंतर मी ताटामध्ये असं सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे पूजेचं आणि स्वामी समर्थांच्या मूर्तीचा मी अभिषेक करून घेतलेला आहे। पंचामृतने मी अभिषेक केलेला आहे आणि त्यानंतर मूर्ती छान स्वच्छ करून त्यावर मी मूर्तीवर चंदनाचा टिळा लावलेला आहे मूर्तीला आणि फुलाने सुशोभित केलेला आहे। त्यानंतर सजावट केलेली आहे मी आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना डाळीचे लाडू आवडतात, बेसन लाडू, त्यामुळे मी नैवेद्याला बेसन लाडू केलेले आहे आणि पूजा मस्तपैकी केलेली आहे। तुपाचा दिवा लावलेला आहे, रांगोळी काढलेली आहे आणि यानंतर आपण 11 माळीचा जप केलेला आहे किंवा तुम्ही करायचा आहे आणि त्यानंतर स्वामी समर्थांचा तारक मंत्र शक्य तितक्या तुम्हाला वेळा होईल तेवढा वेळ म्हणायचा आहे आणि मी छोटीशी वाचन केलेलं आहे। धन्यवाद।